कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो, हाय श्रीनू. निशीशी बोलायचं होतं का? चुकून मला फोन लागलाय का? नाही, तुलाच कॉल केला होता. निशी सोबत बोलायचं असेल तर मी तिलाच कॉल केला असता ना. बरं बरं, बोल बोल. अच्छा, ऐक, मॉम डॅड ना मुंबईला जात आहेत, ते परवा येतील. तर मी म्हणत होतो की आपण बॅचलर्स पार्टी करूयात का? बॅचलर्स पार्टी? श्रीनिवास, लग्नाआधी टू बी ब्राईड आणि टू बी ग्रूमचे फ्रेंड्स ना त्यांच्यासाठी पार्टी ठेवतात, त्याला बॅचलर्स पार्टी म्हणतात. दादा मामाला विचारावं लागेल. अरे हो, मी त्यासाठीच कॉल केला होता. तू दादांना विचार आणि ते जे काही म्हणतील मला सांग. चल बाय. अरे मी विचारू? हां, तू कसं विचारशील? का नाही विचारणार? तो तर दादा मामांचा लाडका आहे, तोच विचारणार. पण श्रीनू, प्लीज विचार ना, प्लीज. घर हा ना की धर्मशाळा ताच मका कळत नाही. हा, अख्ख्या जगातली माणसं ना याच घरात गोळा करून ठेवा. आता एक आगाऊ पोरगी या घरात होती तर काय कमी होता काय? कोण ग? कोण कोण काय? कोण? ओवी. ओ ए नाही नाही, खूप चांगली मुलगी आहे. शी इज व्हेरी गुड गर्ल. तुमका ना मी सोडून बाकी जगातले सगळे जण चांगले दिसतात. हा, ओवी काय कमी होता तर या दुसरा हिला? अशा माझ्या शिरूचा या घरातलं महत्व कमी होत जायत. ए लाली, काही काय बोलतेस? ती मंजूच्या भावाची मुलगी आहे. 4 दिवस पाहुणे म्हणून आली, जाईल कधीतरी. हा, ता ओवी पण असाच इथे इला होता ना. हा, 4 दिवसाचा पाहुणे म्हणन जाऊचं नाव घेता काय? नाही ना. हा, इथेच हा अजून. माका तर वाटता इकडचोच एखादं पोरगो बघायचा. हा, माझ्या भाऊजया अशा कशा त्यांच्या मायाचंका इथे ठेवून घेऊ शकतात? हा, कारण त्यांचंच घर आहे. मग दोघींच्या मायाच्यातले एक एक जण येतील आणि इथलेच होऊन जातील. देऊ नको रो, मगाशी माका जो भास झालो तू खरं ठरलो तर या मंजू माझ्या डोक्यावर मिरे वाटू कमी नाही करणार आणि मग आपणा गोऱ्या बिस्तरो बांधून या घरातूनच बाहेर जाऊचं लागत. नाही नाही, तसं काय होण्याआधी ना माका श्रीनूच्या बायको घरात आणूक वया. लाली, एक मला कळत नाही तुझं, तुझ्या विचारांची सुई श्रीनूच्या लग्नावरच कशी काय अडकून पडते ग? नाहीच कळणार तुमका. माका ना पुढचा भविष्य दिसता म्हणून माझा जीव तुटता. मला नाही जमणार. ठीक आहे, एक मिनिट मी जातो. बरं, साड्यांचं काय केलं? आये, भवानी साडी सेंटरच्या मालकाला सांगून ठेवलेला, उद्या माणसांसोबत तो साड्या पाठवणारा. ठीक आहे, मग देण्या घेण्याच्या साड्यांचा उद्याच पक्का करून टाकूयात. मला नाही जमणार मला. मी पण काय रे, काय झाला काय? नाही ते, अरे बरं आहे ना? हा, दादा मामा ते मांडवाचं काय सांगितलंस का तू? ते आधी सांग. हो, बाकी आता हाय सारखं काम आहे तुझा. नाही, काही नाही. शिनू, मला आवडणार नाही असं काहीतरी सांगायचंय ना तुला? हो ना? अरे बाबा, काय तर सांग लवकर, काम असं तमका. नीरजचा फोन आला होता. मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय? काही काम होतं काय? तो म्हणत होता की त्याच्या घरी बॅचलर्स पार्टी करूया. हा काय असता? ते शहरात ना सगळे काय? शहरात सगळे लग्नाच्या आधी मित्रमैत्रिणी मिळून पार्टी करतात. आपण कुठे राहतो? नांदिवली गावात. हा, म्हणजे शहरात नाही ना?
खरं तर मी त्याला नाहीच सांगणार होतो, पण तू म्हणाला की एकदा दादांना विचार. तुला माझं उत्तर माहिती आहे, तर मग माझ्याकडे प्रश्न घेऊन याची गरजच नव्हती ना. तिथंच नाही म्हणून सांगायचं. शिनू, घरात लग्नाची कामं असतात भरपूर. हे असले पार्टे करण्यापेक्षा ना सगळ्यांनी मिळून कामा करा घरातली. बघलंस रघुनाथा, ह्या संध्याचा पवार ह इल्यापासून ना सगळा घरातला वातावरण बिघडला. नाहीतर शिनूची काय विषाद होती येऊन तुझ्याकडे परवानगी मागूची. ओवी सॉरी, माझ्यामुळे तुला निशी, दाईची असं का बोलल्या? त्यांना ओवी आवडत नाही का? नाही अगं, असं काही नाही आहे. तुला माहिती आहे ना दायचीचा स्वभाव. तिला तिच्या चौकटी बाहेर काही घडलेलं नाही आवडत, बस. म्हणजे ओवी त्यांच्या चौकटी बाहेर? सॉरी, मला काही माहित नाही आहे ना म्हणून. सब ले लिया? जहाँ तक मुझे याद है सब ले लिया है. नीरज, बेटा आम्ही निघतोय आणि फ्रीजमध्ये सगळं भरून ठेवलंय. तुम्हाला चायनीज करायचं असेल तर करा, पिझ्झा पास्ता काय हवं ते करा. मॉम, ती बॅचलर्स पार्टी होत नाही. बट वाई? कल ही तो तुमने श्रीनू से कॉल करके बात की थी ना. निशीचे दादा नाही म्हणालेत. तुमने उन्हें पार्टी के लिए कहा था ना, शायद इसीलिए उन्हें गलतफहमी हो गई होगी. हो, त्यामुळेच झालं असेल. तुम्ही गेट टुगेदर साठी विचारलं असतं ना तर ते नाही म्हणाले नसते. ठीक आहे, नथिंग टू वरी. आम्ही जाता जाता त्यांना भेटणार आहोत. मी त्यांच्याशी बोलून बघते. मॉम, डोंट वरी. ते नाही म्हणाले ना तर मी त्यांना फोर्स करणार नाही. ओके ओके, बाय. ओके बाय. सेफ जर्नी. बाय. थैंक यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.